नमस्कार, मी छाया कांबळे। आज आपल्या रेसिपीमध्ये धोप्याच्या पानापासून बेसन कसं बनवायचं ते सांगत आहे। हे एक औषधी वनस्पती आहे। धोप्याच्या पानाचे अनेक फायदे आहे। हे शरीरातील साखरेची पातळी नियंत्रित करते, तसेच वजन कमी करते, हाडे मजबूत करते। अळूचे पानात व्हिटॅमिन ई आणि मॅग्नेशियम असते। हे कर्करोग आणि हृदयरोगापासून बचाव करते। अळूच्या पानामध्ये व्हिटॅमिन सी असते, जे रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यास मदत करते। या भाजीमध्ये लोह भरपूर प्रमाणात असते। एवढे भरपूर फायदे या अळूच्या पानामध्ये आहे। आता आपण हे धोप्याचे पानं काढून घेऊया। या गार्डनमधून आपण हे धोप्याचे पानं आता चाकूच्या सहाय्याने काढत आहे। धोप्याच्या पानाला आपण स्वच्छ 2-3 पाण्याने चांगले धुवून घ्यायचे आहे। ते पुसून नंतर त्याला बारीक बारीक कापून घ्यायचं आहे। अशा प्रकारे हे धोप्याचे पानं आपण शिराईपासून अलग करायचे आहे, म्हणजे काढून घ्यायचे आहे। मीठ, तिखट, हळद, जिरं, मोहरी, कांदे आणि हिरवी मिरची कापून तयार ठेवायची। चिंच ही 10 मिनिटाच्या आधी भिजवून ठेवली होती पाण्यामध्ये। आता ही चिंच थोडीशी भाजीमध्ये टाकायची आहे। बेसन बनवण्यासाठी आपण आता एक लोखंडी कढई घेतलेली आहे। आपण आता गॅस सुरू करून घेऊ आणि आता कढई ठेवलेली आहे। तेल टाकायचं, 2 बुके तेल टाकत आहे। हे तेल टाकलं की सर्वप्रथम कांदा टाकायचा, मोहरी टाकायची, जिरे टाकायचं, हे छान लालसर होईपर्यंत परतून घ्यायचं। आपला कांदा छान आता लालसर झालेला आहे। थोडा आपण मिरची टाकून घ्यायची थोडीशी, आता तिखट टाकून घ्यायचं, हळद टाकून घ्यायची आणि मीठ टाकून घ्यायचं। सगळं आपण छान टाकून घेतलं आहे, परतून घेतलं आहे। यानंतर आपण ही भाजी टाकून घ्यायची। यामध्ये आपण हे थोडी चिंच टाकून घ्यायची, भाजी छान आपली छान शिजलेली आहे थोडीशी। याच्यानंतर आपण याच्यात थोडं बेसन टाकायचं
गॅस कमी करून घ्यायची. 3 चम्मच बेसन टाकायचं. म्हणजे छान फिरवून घ्यायचं. ही झाली आहे आपली भाजी तयार, बेसन तयार आणि एक नंबर लागते. ही भाकरीसोबत छान लागते.